काय या देवा, एक झालं, दोन झालं, तिसऱ्याने असंच केलं. काय या परपंचाच माणूस का झालं. हाय पाय बाबूराव बाहेरच बसले. एवढी जमीन जागा असताना मला आज बडबड करून देतो. आता बायकोच राहीनात काय करून बसलाय बाबूराव. बसा का बसा बाबा, बसा रे बसा. या ना तुम्ही पण खाली. काय बसायला खाली न वर आता. हं? तर मग हाऊस पार जिरवली बाई काय ना आता. काय झालं त्यांना, एक राहून नाही राहिली एक. राहत नाही ते. काय तेच काय कळायला मार्ग नाही भाऊ. कोणा काही केलं असं काय कोणा काही केलं का काय. बाबूरावचा संसारच होऊन राहिला सारखं मोड होतो. हा, किती त्यांचे- बायका झाल्या किती त्यांची भाव की लय छू छाव करते ना. लय अवघड लय लय हा लय लय. किती बायका झाल्या बाबूराव. शिरप्या इतका नालाय ते. पाठीमागच्या घरी राहतो मावाल्या. बस म्या बायको करून आणली. त्या डोळ्यात राहत ते. त्याचा डोळा नाही, तो काय एवढा पांचट नाही, पण सांगतो बा. हं. पण तो आहे ना तिचे कान भरतो बायकाच्या मावाल्या. काही सांगत हो. पण तुम्ही काय करते असे म्हणजे काय माहिती आता असं काय करतोय म्हणून, एका दोन लावून द्यायच्या. हा. आता बाई माणसाचे कसं बेग आउट राहतो. अहो तुमचे लपडे माहिती होत असं नाही तर. अरे माय कोणते पहिले लय लपडे. लपडे करेल बाबूराव तुम्ही. हा ऊसात अंग असं सगळं आम्हाला तुम्हीच काय आहे ना. माहित नाही का? हा अरे तेव्हा ते नकळत झालं पहिलं. काय तुम्ही नगरला गेले का तिकडं तेच, नाशिकला गेले का तिकडं तेच, लग्न- पुण्याला गेले का तिकडं तेच. लग्नाच्या आधीचे होते ते. आणि मग मग सारखे काय? ऊसात घासात मक्कात मग बाहेर सांगतेस ना मग कोणी तेव्हा कोणी. जागा राहत नाही, मग उसात याच्यातच राहायचं ना. मग घराला घेते ते लपडे. मग घरापर्यंत आणलंच नाही ना मी. आणि मग मग बायको कसा गेली तुमची याच्यात लोक तुमच्या माणसारखी काड्या करतो ना आहे का. असं. हे असं चांगलं सांगाल का एकदा नाही मोडा ना, दोनदा झालं त्या. चेंदा आहे का. तिसरी वेळ ये गेली परत. म्हणजे आताची गेली का. आताची गेली ती. बाप तिचं नाव गजरी. काय दिले आम्ही हा? फिरी गजरी. काय चेंडू घरात तर राहत होती. हा. तुम्ही चेंडू न्यायचे बाबूराव नका त्या बायाला नाव ठेवू घेणं देणं. हा काय करायला पाहिजे मी? काय तुम्हाला करायला सतरा ठिकाणी तोंड मारायचं सवय. तुम्ही काही कोणाला दाखवायचं पाहायचं असं बसून कसं काय पाहिजे? आता कोणाला दाखवायचं पाहायचं सांगा. की आमुषा कोणाला काय येतंय? आमुषा पौर्णिमाला काही केलं असं कोणाचं. हा हे मला वाटलं कोणाच्या जुळकीत सापडलं काय. नाही तुम्ही ते रात्री मटण खाऊन येणार ते त्यांना दे ते काय तुमच्या हा त्या वाड्याला वाळ्याला वाळाला. हा. लागलाच नाही का भूत. काय ते त्याला माहिती पण मग पाहता नाही कुशाला जाऊन देते बायाला. बरं मी काय म्हणते मग आपण जर गेलो तुमच्या बाईक वाटतं येईन का ती नांदायला. मला तर नाही गॅरंटी ही वाटत. आता गेली नवीन नाही गॅरंटी नाही वाटत तिची. समजून सांगू ना. त्या दोन तरी बऱ्या होत्या, पण ये ना हं. लय अवघड आहे, लय अवघड आहे. मी हा. लिंबा घेतो आणि 2 बारून. असं करतो. हा लिंबानं काय होणार आहे. तिच्या नावचं मारून आण मग. हा तिचं नाव गजरी. ते मोहनी मंत्र आणला का हा. ते आवाज आहो लिंबा गिंबा सगळ्यात काही नाही तिच्या पुढं. तिच्यावरून दोन तीन हा. वाजता उतर फक्त तू. हा हा म्हणजे माणसाला बाहेर टाका तुम्ही. म्हणजे ती बाय कशी येतील सगळे येतं. तुला तो नवरा काल मारली ती. नाही का बाई तुला काय काय लिंबा माहित- फिंबा तुला नादी काय नका लागू. माहित तिला येतं तिथं नवीन नवरी. हा. कुठं नादी लागत तुम्ही घ्या ना द्या ए ना. बाई ए, अगं हो दे बापर माझा संसार हो दे. दोनदा मोडा तिसरा हा, मोडा काय? माणूस जगा का मग अरे काय सगळं. आता वय का आता बायका दे नाही बुवा, आता नाही करणार बायका आता बस. अहो देईन कोण तुम्ही गण मारूस तर करशाल. पण दिली पाहिजे तुम्हाला कोणा. हो देणार आहे भरपूर आहे जगामध्ये. हा पण आता आपल्याला जर या 3 झाल्या का संन्यास घ्यायचा मग नाही ठिकाण होतं नाही तुम्ही पाहू आता माग काय पुढं करा मागं. लुंगी शिवा हा. आणि एक झेंडा घ्या आणि चलो. बिगर लुंगीच नाही चालणार का? नाही ना लय काय का आणते असा माणूस आहे. हा? लय आणते ती. नाही मग लोकांना कळलं ना हो. नाही तेच. काय कळ दिसेल बुवा. काय बाबराव आहे. हा, बाबराव. कोणता बाबराव कोणता बाबराव दाखवाच तुम्हाला. मीच बिना लुंगीचा मग त्याला काय होतं? काय डंग आहे तुमचे. काऊन नाही चालणार? त्याच्यामुळेच बायका राहत नाही याच्या. टोले देते लोक आपलं काय आणता का? मग बर काय करायचं मिटवायचं का मग असं नाही मिटवायचं तुमच्या मिटेल का? ऐकाल का तुमचं? पाहू प्रयत्न करायला काय अडचण आहे. तुम्ही पाहिलं दिला पण. मग लय मी भारी चांगलं आहे. ओळखी ते. तवला चांगला आहे, स्वभाव येता चांगला आहे. जाता बोलत होते हा काय? तुम्ही असलं चहा पाणी घ्यायचो मी. कोण तू? हा म्हणजे किती वेळ चालता? किती म्हणजे 1-2 तास हा का? आता रस्त्यावरच घर आहे ना बाबराव तुमचं. हा आहे. स्वभाव लय चांगला आहे त्यांचा. कोणाचा? त्यांची आता बायको करे मग तुम्ही कधी येत होते. म्हणतो का तो 2 वेळ हा? म्हणलाय. म्हणजे काय गावाच्या बाहेर चेक काय नाही नाही मला सुद्धा माहित नाही तुम्ही गजराबाईच्या घरी येत होते. मग मी मेटाल खाऊन आलो मग आणि काय पिऊन आला म्हणतो? काय पिऊन आले. चहा 2-3 वेळा चहा पिऊन आले. अहो जाऊ द्या स्वभाव आपला राहते. दोस्ताना नाही का मग नाही दोस्त आहे ना. आणि मग ते भाऊजी ते म्हणे प्यायला कोणालाच नाही म्हणले नाही.
म्हणजे मी असो नसो काल कुठं बोलायचं. काय प्यायला नाही म्हणून. चहा पाणी जेवण खावण वळण तुमच्या घराचं नाही पहिल्यापासून. म्हणून जीव गोतला का चला भेटून बघू आपण जाऊ. चला बा कुठं चला मग. चालतंय. हा चला बरं पाहू एवढं वेळ जाऊन आले तर पाहू काय. एवढं हात पाय जोडून तुम्ही पा. नंतर लग्न नाही करायचं आपण. नाही डायरेक्ट मग कपडे काढून येण्याचं. लुंगी लावून कपडे घालून म्हणते ते काढून नाही. कपडे घालून चला. इकडे 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 जायचं. काही सरले का तुम्ही बी. तिचं गाव इकडे. आता नवरा नको काहीच नको, सरळ कामधंदा करायचा, रोजा राजीने जायचं नको. बाय कोणत्याच्या अंडरपेंडी दुईल मारे बी खाईल उगत तमाशा डोक्याला ताण नकोच बाय. आपलं आपलं एकटीचं आयुष्य जगायचं. आता देवधर्म करायचा, भक्ती मार्गाला जायचं, भजने कीर्तन ऐकायचे, काही नको. पहिला झाला तो या असाच गेला, दुसरा केला पका बी एवढा तो सोडून दिला, तिसरा हा केला तर हा तर काहीच कामाचं नाही बाई. हा इनमिन 2 माणसं घरामध्ये तोन मी तरी कशाला हात लावायचे. सत्ताने याच्याशीच का बोलली आणि त्याच्याशीच का बोलली. तुझी तूच बोलत बस बाबा लोकांशी. तिकडे बोलायला मी कोणाशी थांबतच नाही. काय बाई जीवाला वाईटाक माणूस म्हणतं जाऊ दे मरू दे बा. आता काही रावण्या केल्या कोणी आलं तरी मी नाही म्हणजे नाही जाणार. पा कशी बसले पा. हिला असं बसवायचं मग तो करायचंच का नवरा. हा सांग. काय वय नाही हा वय नाही तर बोला ना. ओळख नाही. काय म्हणते बघा. तुम्ही तर म्हणा ओळखी ते म्हणा. मग ओळख आहे ना. काय गावाच्या बाहेरचे काय. तू 2-3 रोज पिऊन येईल ना. काय चालू आहे मग. काय नाही मजेत आहे भाऊजी. तुमचं बरं आहे का? आमचं बरं आहे पण बाबराचं बरं दिसाना ना म्हणून आलो. त्याचं सगळं जाळ भाऊ द्या. हं? नीट बोल बरं, तुला सांगतो अजूनही तुला सांगतो नीट बोल. भांडण नका करू. नीट बोल. हा ते साऱ्या गावात लयच बोबाट उठला ना. बाबूराव संसार मोडा, बाबूराव संसार मोडा. त्यांना संसार करायचाच नाही म्हणून त्या हाताने मोडीत आहे. बरं तिसरी वेळ आहे ना आता बाबूरावची. पण काय होतं का बरं नेमकं तुमचे भांडणं काय होऊन होते. भांडणं काहीच नाही बाई. कोणत्या वस्तूला हात लावला तरी त्याला कष्ट केले, घ्यायला पैसे लागत आहे. असं म्हणतो. त्या बापाच्या घरून आणले का. मेले लोकांचे 6 महिने घातले मग घेतले. मग 6 महिने तूच घाल आणि त्या वस्तू तूच जपून ठेवून तो संगच तिरडीव घेऊन ते का बोकांडी द्यायचे का बाबरा तुम्हाला. काय माहिती बी. तुम्ही फक्त ऐकत राहा. तुम्ही तर काही म्हणले नाही असं. आज म्हणायला सुद्धा नाही मी. नाही पहिल्या आम्हाला त्याच्या 2 बायांच्या साड्या होत्या कपाटामध्ये. हा. त्याच्यातली एक साडी काढली. माई एक बायको मेली, स्वर्गीय सोन्याची झाली, तिची साडी घालायची नाही म्हणलं नाही का दिले ठेवून. आणि दुसऱ्या बायकोचं त्याच साडीवर फोटो पाहिला मोबाईल मध्ये, त्याच साडीवर. हा मग तिला चालली मग मला का काय रगत पिती वहिले का. आता तू सांग जी पहिली साडी ही दुसरी नेसली म्हणजे पहिली निघू म्हणजे ती मेली. मग आता तिनं साडी काढली ती जगली का. ती मेलीच ना. हा असं पाहू तुमच्या मा काय चुकलं. अहो तुमच्या जीव म्हणून झालं. समजावून सांगायचं असं प्रॉब्लेम म्हणून. तुम्ही मरू ते जर कळत नाही त्याला ना आपण काय करणार 3 आहे? हप्ते झाले, 3 आठवड्यापासून घरात तेल नाही आणि रोज दादा बाबा दारू पिऊन येतात. बाबरा आमच्याकडून आणायचं ना 1 लिटर तेल मग. काय नाही बाई 5 लिटरचा ड्रम आणून पाहिला. आपल्या कोणाला दुकानात भेटत नाही का. आपण मग एखादा संसार मोडूच अहो, 15 लिटरचा ड्रम आणून पाहिला म्हणजे मी काय तेल पिते का. बाहेर तेल पिते का. नाही. म्हणे 15 लिटरचा आणून पाहिला. 15 लिटरचा तेलाचा डबा 2 माणसांना तो म्हणतो वर्षभर गेला पाहिजे. वर्षभर खर्ची लागाय का या. 2-3 महिने ठीक आहे बा. जेवाय. वर्षभर मी आपल्याला 1 किलो साखर आणून देतो तो. मी 4 दिवस संपायची. हा त्याला किलो काय करते ते? लागती 15 अगं तुझ्या माणसं जास्त आहे घरामध्ये. आमचं कोणी दोघं नवरा किलो बायको. साखर खाती का बाबा. हा? हा? असं नाही. बाई मी एकच भाकर करायची, ती सकाळची अर्धी खायची आणि संध्याकाळची अर्धी खायची आणि तो तर जेवतच नाही. बाहेर चोरून अरे आज बाहेर का तर होतं, बाहेर चरायला पैसे खर्च होतील. आणि मग ते न्यूज पेपर लावेल ना शेजारच्यांनी, ते पेपरची रद्दी गोळा करून आणतो ते कागद खातो. हा हा म्हणून पोट पुढे आलं का मग माहिती. कागद. हा पेपर खाया अरे कागद अशा खाया. खोडा सांगत नाही म्हणे मी काहीच बोलत नाही. मग काय भाऊ बांधन नाही त्या पेपरच्या अंगे ना चवलंय.
तोंडाला चवच बरं नव्हती. तुम्हाला मग यायचंच नाही का आता मिठवा नाही मला नाही यायचा कोणत्या तोंडाने बोलावे त्यांना एवढं सासूरवास. बाई. आज कशी काय ना मी एक भाकर करीत आहे, एक काम करायला चुकत नाही, हा नुसता बसून राहतो. आता तुम्ही कागद सांगा. हा पचवितो, कागदान वयाचं भागत, पण मायवाली एका भाकरीत भागत नाही. बरं बकोळा तू काम बास खात बकोळा तू बास सारखी नको बोलू. हा बायको काल करेल राहते काल करेल राहते काल तूच सांग जाऊ दे. घरातले काम धंदा नवरा बायको म्हटल्यावर काल करेल राहते. काम धंदा हा? अरे मी काय विचार करतो माहिती का, एक झालं 2 झालं आता 3रं केलंय बॉस. आपल्याला एका 2 लेकरं बाळ झालं पाहिजे. हा हा बरोबर आहे की नाही. हा वाटच नाही ना. जवळच येऊ देत नाही. नाही का माझा काय करायचं काय मग मी आणि मग बाई, मा मग संसार हा होईल कागद कसा? खातो, संसार होईल कसा? हा कागद खातो. हा? उद्या पोर वयसाठी पोर ठुलं आणि मधून नुसते पेपराचे गठ्ठेच बाहेर आले, मग काय करू? हा बाई ते खरं आहे ना. बाबूराव हा. कागद काय खात तुम्ही मायकून एखादी गोणी नाही गावाची. माझा कागद नाही खात मग आता रताळा खाऊ. भाकर केली तर खाता येईल ना. ती पण त्याच्या पुरती एक भाकर करते. हा तुम्ही दोघाचं काय एक काय सांगत आहे? अहो भाऊजी माझ्यासारखं बोलू नका. मी एक भाकर करते, हं. ती एक भाकर मला यांनी करायला लावली, तीच सकाळी खायची अर्धी आणि तीच संध्याकाळी खायची अर्धी, आणि भूक तर मायवाली 2-2, 3-3 भाकरीची. मग तेवढं मोठं धडे खायला लागत बाबा. असं काय करता तुम्ही? मग तो एक भाकरीच्या वर करायचीच नाही म्हणतो, मग याच्यासाठी भाकर कशी काय करू? या अशा खोडा दिसत नाही लोकांना हा. बाहेरच्या घरातलं म्हणून माहित नाही राहत ना हो. म्हणून संसार मोडाचे बर का ते आणि गादी माझ्या बापाने दिली मला, वर गादी झोपून नाही देत. मग मायवाली गादीवर टांगून ठेवली, म्हणतो पुढं पाहुणे रावळे आले त्यांना हातरायला काम येईल, आणि त्याच्यावाली गादी आहे त्या पहिल्या 2 बायकांची, अवघडच आहे बाबूराव. बरोबर आहे ना. काच काय बायको हात लावून आणि देईन बाबा? पहिल्या 2 मग- बायकांची गादी आहे, त्या गादीवर म्हणतो माय बायका इकडे झोपायच्या, तो या गादीवर झोपायचं नाही. मग मी खाली झोपते, पाहिलं बायकाचं कशाला काढितो बाबा. मग मी खाली झोपले आणि हा तिकडे वर त्याच्या बायकांच्या गादीवर झोपल्यावर कसा ताळात मिळवईन, कसे काय पोरं होते? मी मेलेल्या बायकोची त्या गाडी बायका गेल्या त्यांचं काय लावून धरायचं कर नाही एकदाचा. पण त्याचा जीव गुते ना त्या गादे हो. तेव्हा आम्ही लय झोपायचो गादे हो. तुमचं काय म्हणणं आहे तर त्यांची आठवणी हे बघा माझ्या 2 बायका होत्या ना, त्यांच्या त्या गाद्या त्यांच्या आईबापाने दिल्या होत्या त्यांना. का ये बाई तुला तर राहू दे. त्यांच्या आईबापांना बोलून घ्यावा, त्यांना झोपायला त्यांच्या लेकीच्या गाद्या द्यावा नाही यांनी. देऊन टाकायचं मग नाही तर काल त्याला नाही रे. त्या मला सांगून जाताना मला सांगून गेलाय का या गाद्या कोणाला देता कामा नाही म्हणून. ऐका बाबा हा. आमचं सांगणं आहे तुमचे 2 संसार मोडेले, हा 3रा मोडू नये म्हणून आम्ही समजून सांगायले का त्या कारणानं 3रा मोडू नका आणि ते जुन्या बायकाचं काढूच नका ना, काय असं तिकडच जाळ बरं आता करा. ती गादी जर घ्यावं त्यांची ऐका. हा. दोन्ही बायकाच्या 2 गाद्या टाकल्या. आता मला तर काय म्हणणार नाही. हम्म. आणि जर एकीने जर पाहिली तर मला म्हणशील काय रे ही गादी तिच्या करता आणली होती का मला मग सांगा. तुम्ही 2 गाड्या 2 टंगड्याचे लांबून झोपा ना तुम्ही. पण जाऊ द्या, नवीनच घ्या ना पण त्याच्यापेक्षा. म्हणजे हे नाही तिच्या बापा गादी आणा ना. मोकळा टाकलं बापाची झोपते. गादीवर टांगून ठेवेल. मग काय तमाशा आहे असं? मोकळा टाकलं झोपते. मग यानं का ती मला काढून दिलं, 4थ्या बायकोसाठी ठुली का? असं काय असं काय त्याच्यापेक्षा मी येतच नाही, झोपवतो ती बायको. हे बाबूराव पुढं काही लफडं आहे का? नाही हो कुठंच नाही हो. मग काय चौथीचा विचार करू राहिले तुम्ही. नाही चौथं कोण म्हणलं आपण चौथीला. आहे तिला जीव लाव ना बाबा. त्या मागच्या बायकाचं काय काढतो काही कळत नाही. साड्या घेऊ नको, हे घेऊ नको, ते घेऊ नको. मग ते सारखे मिस कॉल करते मला. घरच बदलून टाकू मग आपण असं करू. त्या दोघी गेलेले मिस कॉल कर. हा वरून. याच्या किस्सा डोक्यात झालं घे. फाल्ट पडेल पाहिलं बाय. एकटा बोलतो बाई घरामध्ये, कोणाशी बोलतो काय माहिती, एकटाच चावळतो. काय म्हणतो? यो काही बोलत राहतो तुझीतच, मी तुला सोडणार नाही, हा? हा तू मला सोडू नको, पण दुसऱ्यावर पटू नको, हा का? असा बोलतो. मी येतो. हा मग ती म्हणतो मी एवढ्या लवकर नाही येणार. हं. ती म्हणत असेल मग मी नाही पटवीत, कोणी तू ये वर, हा म्हणतो एवढ्या लवकर नाही. आम्ही समजून सांगतो तर मग आपण लागलं तुम्ही रूमच चेंज करू, मग त्या आठवणीने राहायच्या. त्याच्याबरोबर भल्याचा बाप कोणी परपंच करू शकत नाही, आणि तुम्ही कोणाची मध्यस्थी करू नका, लोकांच्या लेकराचं वाटोळ. मी काय म्हणतो आपणच हा त्या करू ना. मापाचा माणूस. ऐक ना आपण घर बदलून टाकू. दुसरं घर घेऊ. आहे ना तयार. भाड्यानं. गाद्या तर जाळून टाक ना पहिले. हा गाद्या. नाही नाही चालू होत. हा? ते इकडे आणावं लागते. घर बदलून नव्या काय घरात. घर बदलून काय नव्या घरात आणावं लागते. मला झोपावं लागत ना त्याच्यावर. घरा बदलून उपयोग नाही, विचार बदला मग. मग मला त्या गादी झोपावं लागत. तर सांगून गेलं त्याच्या बाबूराव जरा डोक्यात राहा, अशी चांगली बायको भेटणार नाही. 2 वाजेपर्यंत एकीच्या गादीवर आणि 2च्या पुढे एकीच्या गादीवर. या खोडा पाहिजे तुमचे संसार मोडू राहिले तर तुम्ही डोक्यात राहीन अजून. आपणच येऊन चुकी केली त्या बाबूराव संग इथं. तर आपल्याला काय माहिती याच्या अशा हा. आतल्या खोडा.
तरी एक उशी घेतीच गपचिप काढून गादीवरली. यांचा खेळाचा आला घे बाई, तुम्हाला नाही यायचं का मग? नाही कसं काय येऊन चालेल? हा चला नाही येऊन अगं काय चालला. तिथे? पाऊस सुधरतो काय? चाल ना. हा मग तो आप देईल का नाही गाडी तुला? माझ्या बापाने देऊ नाही तर ना देऊ, मला यायचंच नाही तिकडे काडी लावायला, तर काल येऊ मी. कर मला इच्छाच मग तो काल नवरा केलता मग? नाही केलता काल तो नवरा. नाही. माझ्या जिंदगीचं वाटोळं करून हा? द्यायला. मग चाल उठ मग. मला नाही. चाल नको उठ. एवढ्या वेळ चाला नको. अरे तेव्हा माणसं आले, मीच येत नव्हतं पण येत म्हणा मला बकुळा तिचा ते तुमचं नवरा. ऐकून त्यांनी जर जास्तच मनावं घेतलं तर ठेवेल बाई मला दिवस. मग काय करू? त्याचं हा. वागणं तो बदलणार नंतर नाही. नाही जमलं तर मग अवघड. त्याचं वागणं बदलणार नाही. बाबर ते एक बरोबर तर आहे. मावाला सांगा मग कसं नवरा बायको ते म्हणायला अजून जायचं? म्हणतात, सोडणार नाही, एक तर मावाला घरगुती. 6 माशी पाळ नाही हा. गेलं राहून, मग काय करू? अरे बरं होईल ना मग. म्हणजे आधी तुमचं लग्न व्हायला काय? मग पोरं सोरं? नाही भाई, मायवाले ना 7-8 दुपाव जाईल. हा कुठे इकडे नाही जाईल. नवरा वारल्यावर बी मला आहे ना राहील होत हम्म. 4-1 महिन्याचं, पण तोच नाही राहिलं तर मग ते कोण सांभाळेल? हा हा मी ते गोळ्या खाऊन पाडून टाकलं. मग आता असं मोकळच बसायचं त्याच्यामुळे मला लगेच दिवस जाते बाई. म्हणजे कोणाचा संसार नाही करायचा? नाही आता नाही करायचं संसार. आता कोणाचा असं नको बाई. त्या बाबाला संन्यास घ्यायला येतात काय आता? त्याच्याशी काही घेणं पडलं. हा तिला काय करायचं? त्याने तर दुसरं संन्यास घेऊ नाही तर कपडे काढून हिंडू. आहे का? तो त्याचा रस्ता त्याने साधून घ्यावा बाई, आपल्याला नाही शक्य होत. बाबर चला मग काय आता मोळलाच तुमचा संसार आता बाबर. मला म्हणलं तुम्हाला मा काय जेवणात उपयोग नाही मला झाला. वाटलं होतं बा ऐकते, पण मग काय तुमच्या खोडा असं सांगितलं काय काय बोलणार? बरं काय चुकीचं कोणा केलं मी? काय ते काय? पाहिलं बायकाचं तुम्ही ते मग? घेऊन बसले. हा असं कुठं राहतं का? बरं हिला आजच्या मध्ये दाखवलं की नाही? पहिल्या बायको साडी काढून टाकली, दुसरी जी नसली. हा तिचा फोटो तुमच्या पाहिला. घरात त्यांच्या हात हा, नाही अहो काय तुम्ही पण जे करायचं ते सांगितलं तर त्याला खरं पटत त्या बायाला. मग आता बाय काय चुकायचं? आज झोपा ते बी रातभर बोलत होते त्या बायांशी. त्या बाजूला त्या कानावर या कानावर झोपला का या बाईशी बोलत, या कानावर झोपला का दुसऱ्या बाईशी बोलत. याला वाटत 2 बायकडे मध्ये झोपेल. हा मध्ये झोपेल आणि मी खाली. मी याच्यावर खेळ पाहते सारा. हा ना हा मी काय म्हणतो, आमचं जर एवढं ऐकलं तिसरं संसार मोडन गावात लय त्यांची घेऊन बोबट झाला. एका आम्ही त्यांचा काळवाळा घेऊन आलो ना गावात बरं, काही चाल. काम नाही हो केलं. त्याने 3 बाया आता वाट लावल्या. आता मला लावीन वाटण याच्या नादी लागून मी काला परत मला बट्टा लावून घेऊ. याच्या जरी 3 बायका तशी मला मायवाले नाही करायचे 4-3 नवरे. मग आता हा दुसरा त्याने थांबून घेतला नाही चल. डायरेक्ट नाकार म्हणजे मोळाच ए, अगं चल ना. नाही. नका बळजबरी नका करू. बळजबरी नाही करू, तिकडे येऊन करे तरी काय जीवात नको. तुमच्यावर जा त्याच्यापेक्षा बरी एक भाकर खाते बिचारी. आलो कधी मध्ये तुमच्याकडे तर जेव्हा खावायला तर. हा? होऊन जाईल. नाही येत मग नाही काय विचार करू नाही तर नका. नाही येत. तुम्हाला वाट लावी ते लागलं तर कुठं? हो किती स्वभाव चांगला वाटी लावलं सुद्धा येऊ राहील पण बायका चांगली हो एक याच्या संग येऊन चुकी झाली आपली. चला आपलं ऑर्डर पाडलं काय गॅरंटी वाटली होती. त्या मापाचा माणूस नाहीये भाऊजी.